अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना मतं मिळाली आहेत 21। पंकजा मुंडे पहिल्या पसंतीतील 18 मतं त्यांना समोर येत आहेत, तर भाजपचे अमित गोरखेंना आतापर्यंत मतं मिळाली आहेत ज्याची संख्या आहे 22। या घडीची अपडेट राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर 21 मतं त्यांना मिळाली आहेत। पंकजा मुंडेंना पहिल्या पसंतीत 18 मतं मिळाली आहेत आणि भाजपच्या अमित गोरखेंना आतापर्यंत मतं मिळाली आहेत त्याची संख्या आहे 22। गणेश ठाकूर यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। गणेश, म्हणाला की 21, 22 आणि 20 या अशावरती जवळपास भाजप, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे 3 उमेदवार जे आहेत ते 20च्या पुढे आहेत। 22 वरती आपण पाहतोय योगेश टिळेकर आहेत, अमित गोरखे आहेत, तर परिणय फुके हे 20 पर्यंत पोहोचलेले आहेत। शिवाजीराव गर्जे हे 20 आहे आणि राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे 21 वरती आहेत। आणि भाजपचे योगेश टिळेकर विजयी झाले आहेत। पहिल्याच पसंतीत भाजपचे योगेश टिळेकर विजयी झाल्याची माहिती समोर येते, त्यामुळे या घडीची मोठी अपडेट। पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागलेला आहे। योगेश टिळेकर जिंकले आहेत। पहिल्या पसंतीची 23 मतं ही त्यांनी, याचा अर्थ तो आकडा त्यांनी गाठला आणि त्याच्यामुळे पहिल्या पसंतीत भाजपचे योगेश टिळेकर हे विजयी झाल्याचं आता समोर येते। या घडीची मोठी अपडेट। एकूण उमेदवार आहेत 12, जागा आहेत 11, त्यातले योगेश टिळेकर पहिल्या पसंतीत जिंकल्याचं आता समोर येत आहे। गणेश ठाकूर ताजी अपडेट देत आहेत। गणेश, अगदी बरोबर, योगेश टिळेकर यांनी 23चा आकडा गाठलेला आहे असं दिसतंय आणि त्यानुसार ते पहिल्या प्रेफरन्सच्या मतांमध्ये विजयी झालेले आहेत। आता अमित गोरखे, त्याचबरोबर शिवाजीराव गर्जे आणि परिणय फुके हे पण कितपर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, म्हणून आता सगळं काही गणित हे सेकंड प्रेफरन्सच्या मतांवरती असणार आहे। भाजपनं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा त्यांच्याकडे जी मतांची ताकद होती त्याला पाहताच आपल्या उमेदवारांना सेफ करण्याची स्ट्रॅटेजी बनवली होती, त्यात त्यांना यश मिळताना आपण पाहतोय। आणि इथं पुन्हा एकदा योगेश टिळेकर यांना हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजय झाल्याचं आपल्या कलिग्सकडनं कळतंय। अश्विन, गणेश तू आपल्या सोबतच राहा। कळसे सरांना मी विचारेन। कळसे सर, मगाशी आपल्याला होत होतं उलगडा की अजून काही गठ्ठे बाकी होते, मात्र त्याआधीच हा टप्पा गाठल्यानंतर आता हे विजयी झालेले आहेत, म्हणजे शिक्कामोर्तब झालाय असं म्हणायचं का? पहिला निकाल भाजपच्या बाजूने आहे? नाही सर, यामध्ये ट्रेंड दिसतो आपल्याला, फक्त आता ते गठ्ठे आपल्याला कोटा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकृत आपण घोषित करू शकत नाही। ज्या दिवशी ज्या क्षणाला तो कोटा पार होईल, क्रॉस होईल, त्या क्षणाला ते अधिक म्हणजे 23 तुम्ही गाठलात की 23 जाहीर होणार, म्हणजे कोटा काही ठरव, कोटा 23च्या खालीच येईल समजा जर इनव्हॅलिड काही ठरलं तर, पण 23 जर तुमचं गाठलं म्हणजे तशा अर्थाने तो उमेदवार जिंकला असं जाहीर नंतर होईल। याच्यामध्ये पण व्हॅलिड इनव्हॅलिड अजून कळत नाहीये त्याच्यामध्ये, पण तो नंतरचा कोटा कमीच येईल। जर समजा इनव्हॅलिड झालं तर कोटा कमीच येणार, म्हणजे एक्सेस मतच आहेत। हे सगळं हिअरसे आहे असं वाटत नाही का सर? हे सगळं हिअरसे आहे असं वाटत नाही का? हे सांगण्यातून आलेलं आहे असं वाटत नाही का? म्हणजे अनेक निवडणुकांमध्ये आम्ही मतमोजणी प्रत्यक्ष बघितलेली आहे की ते सॉर्टिंग करतात ना, त्यावेळेस कुठल्या ट्रे मध्ये चाललंय ते समोरच्या माणसाला तो बघत असतो, तो ते साधारणतः लक्षात येतं की कुठं ट्रेंड आहे। जाहीर व्हायला तर वेळ लागेल, म्हणजे 100% सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा